नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण थोडंसं ज्या अडचणी या पाऊस उघडल्यानंतर जे आले त्याच्यावर बोलूया. कारण पावसानंतर तसं डावणीचा प्रादुर्भाव कमी जाणवून येतोय, परंतु 25च्या आणि 30च्या मध्ये तापमान आणि 80च्या आसपास जी आर्द्रता आहे ती ह्युमिडिटी, त्यामुळं काय झालंय तर दावणी करपा रोगाचा प्रादुर्भाव ज्या ज्या प्लॉटमध्ये ट्रॅक्टर न गेल्यामुळं किंवा फवारणीच्या अडचणी शेतकऱ्याला आल्यामुळं किंवा त्याचं क्षेत्र जास्त आहे किंवा काळं रान आहे, पाणी साचणारी जागा, अशा ठिकाणी स्प्रेला अडचणी आल्यामुळं स्प्रे गेलं नाही ते टायमिंगला, त्याच्यामुळं थोडंसं करपा जास्त प्रमाणात दिसायला लागला आहे. तर काय शेतकऱ्यांचं काय झालं तर पहिल्या टॉपिंगच्या अगोदरच वातावरण खराब झाल्यामुळं करपा जास्त जाणवतं. तर करप्यामध्ये काय असतं, 3 प्रकार आहेत. करपा लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि पाणथळ करपा. ह्या तीन तीन करप्यावर जर करपा आला असला तर करपा परत ज्या ठिकाणी करप्याचा तपकिरी किंवा काळ्या स्वरूपाचा जो डाग येतो तो परत रिपेअर होत नाही. त्याच्यामुळं जी करपलेला एरिया किंवा जर एखाद्या काडीचा शेंडा करपला असला तर तिला थोडंसं पाठीमागं घ्या. तसं बघितलं तर आपण अजून मे एंडिंगलाच आहे, त्याच्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. समजा 7 पानावर टॉपिंग असलं आणि वरचे 2-3 डोळ्याची पानं खराब झाली असली तर आपल्याला 3 पानावर येऊन पण परत जायला वेळ आहे. त्याच्यामुळं घाबरून न जाता आपण टॉपिंग पाठीमाग घेऊ. आणि समजा एखाद्याच्या बागेत जास्तच करपा असला तर तुम्ही 2 पानावर रिटर्न आला आणि करप्याची औषधं चांगले 1-2 हात घ्या. त्याच्यामध्ये ॲक्रोबॅट चांगलं काम करेल, कॅब्रिओ टॉप आहे किंवा करजेटचा हात घेतला तरी सुद्धा करप्यावरती 2 प्रकारच्या करप्यावर तरी चांगलं काम करते. किंवा रोको आहे एक कुठलं बी तुम्हाला जी तुमच्या एरियामध्ये जी अवेलेबल करप्याचं औषध होईल ती चांगला एखादा हात मारून टॉपिंग घेऊन परत आता जे वातावरण आहे याच्यामध्ये दुपारी थोडासा सडाका येते किंवा थोडा पानं ओलं करणे इतका जरी पाऊस आला तरी आता सुद्धा करप्याची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. कारण टेम्परेचर आता 30च्या 35च्या मध्ये राहते आणि पाऊस झाल्यामुळं द्राक्षामध्ये जी बाष्पीभवन आहे त्यामुळं करप्याला जे वातावरण पोषक पाहिजे ते वातावरण तयार होते आणि करप्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. तर यावर्षी बऱ्याच शेतीमध्ये करप्यामुळं नुकसान थोड्याफार क्षेत्रामध्ये जिथं फवारणी स्प्रे झालेलं नाही तर त्या ठिकाणी थोडं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर आपण रिपीट काडी तयार करायला पण वेळ आहे. हाच पाऊस जर 15-20 जूनच्या आसपास असता तर आपल्याला वेळ मिळाला नसता, परंतु आता मे एंडिंग असल्यामुळं सहजासहजी काडी तयार होऊ शकते अजून पण. परंतु तुम्ही आहे तोच करपा जर दुरुस्त करायचा प्रयत्न करत गेला तर करप्यानं खराब झालेली पानं कदापि ही दुरुस्त होत नाही ती, किंवा काडीवर पडलेला जे डाग आहे करप्याचं तो डाग 4-5 डाग जर आलं म्हणजे राऊंड आला तर ती काडी तिथून पुढं खराब होती. त्याच्यामुळं आताच वेळ आहे आपल्याकडं, तर थोडंसं पाठीमागं टॉपिंग घेऊन करपलेली पानं काढून चांगला हात घेऊन स्टेप्टोसायक्लिनचा एखादा हात असं स्प्रे मारून आपण रिपीट बाग तयार केली तरी चालेल. आणि ज्याचं टॉपिंग पहिले झाले आणि दुसरं झाले त्याच्यासाठी जर रोग असला तरी सुद्धा थोडंसं 2-4 पानं वर्षी काढून परत निरोगी पानं तुम्ही तयार करून घेतली तरी चालते. आणि सध्याचं वातावरण 30-35च्या आसपास टेम्परेचर आहे, त्यामुळं घड निर्मितीला कुठल्याही प्रकारची अडचण येण्याचं कारण नाही. ती घाबरायचं काय कारण नाही, कारण घड निर्मितीसाठी पूर्ण एरिया क्षेत्रफळ जी द्राक्षाचं आहे ती पूर्ण क्षेत्रातली मुळी काम करणार आहे. त्याच्यामुळं घड निर्मितीसाठी झाडामध्ये अतिशय पोषक असं वातावरण द्राक्ष शेतीमध्ये राहतं. सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर करपा डावणीचा प्रादुर्भाव सोडला तर द्राक्षासाठी सुद्धा हा पाऊस चांगलाच आहे. आणि पावसामुळं पाण्याची समस्या मिटली आहे. त्याच्यामुळं आपण फक्त थोडंसं आता जिथं आता बऱ्यापैकी सगळ्याच्या जमिनी वापशावर आल्या त्या आपल्याला काम करायला वेळ आहे. आपल्या बागेत किती करपा आहे त्याच्यावर आपण थोडासा निर्णय घ्यावा आणि आपण परत वेळ आपल्याकडे असल्यामुळं आपण काडी तयार करायला आपल्याकडं 2 टप्पं करायला सुद्धा वेळ आहे. त्यामुळं न घाबरता आपण पुढं जाऊ आणि याच्यातून मार्ग निश्चित निघेल अशी अपेक्षा आहे मला. इथं थांबतो मी.